साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या सुप्रसिद्ध आग या कादंबरीचे अभिवाचन स्वर बबन सखाले सासवड, संकल्पना ज्येष्ठ साहित्यिक माधव जाधव कंधार, दिग्दर्शक पांडुरंग कोकुलवार, आकाश प्रकाशन नांदेड, भाग 9. शीला अनंतची वाट पाहत होती. दिवस उगवून मावळत होता. अनंत येत नव्हता आणि रावसाहेब अधूनमधून शीलाच्या लग्नाविषयी बोलत होता. त्यामुळे शीला घाबरली होती. अनंतनं लवकर यावं, आपल्या बापाला भेटून आपलं मन नक्की करावं असं तिला वाटत होतं. ती रोज उठून दिवस मोजीत होती आणि वैतागून स्वतःलाच विचारत होती, अनंत का येत नाही. आणि शीलासारखीच मुक्ताची अवस्था झाली होती. भुईमुगाची सुगी लागली होती. शिवारात कुळव फिरत होते. रावसाहेबाच्या वावरात कुळव जुंपला होता. शेतात हातघाई उसळली होती आणि रावसाहेब बांधावर उभा राहून सर्व काही पाहत होता. त्याच्या शेतात बाया बसून काळ्या मातीतून शेंगा शोधून काढीत होत्या. शीला एकटीच घरात होती. ती सुपान तांदूळ घेऊन निवडीत होती. आज सकाळीचं उस्मान मुलानेनं मटण आणून दिलं होतं. ते चुलीवर शिजत होतं आणि त्यामुळेच तिची गडबड उडाली होती. अंगणात पावलं वाजताच शीला चमकली. तिनं चटकन बाहेर पाहिलं आणि विस्मयचकित होऊन उद्गारली, अनंत. अनंत हसत सोप्यात गेला. तशी ती चटकन उठून सोप्यात आली. तिनं चौफेर नजर टाकली आणि अनंतचा हात धरून त्याला ओढीतच घरात घेऊन गेली. आवेगानं मिठी मारून त्याच्या हृदयाशी एकजीव झाली. मग तिच्या हृदयाचा बांध फुटला आणि ती अश्रू ढाळू लागली. म्हणाली, अनंत, अनंत काय हे? कुठं गेला होतास? मी कुठवर तुमची वाट पाहायची? शीला, मी खुशाल आहे. अनंत तिला हृदयाशी घट्ट धरीत म्हणाला. मी एक दुर्दैवी प्राणी आहे शीला. आणि हे पहा, जिथं तू नाहीस तिथं मी नाही. मी तुझी फार फार वाट पाहिली आणि तू लवकर येणार नाहीस असं मला तुझ्या वडिलांनी सांगितलं आणि मग मी घर सोडलं आणि स्वतःला घेऊन इथून पळ काढला. शीलानं त्याचे तोंड दोन्ही हातानं पुढं ओढून त्याच्या डोळ्यात पाहत विचारलं, आता कधी पळणार? आता कधीच पळणार नाही. अनंत उतरला. माझं पत्र मिळालं? तिनं प्रश्न केला आणि अनंत म्हणाला, मिळालं, पण फार उशिरा. कारण तुझं पत्र पुण्याला गेलं तेव्हा मी मुंबईत आलो होतो आणि माझ्या पुण्याच्या मित्राचा माझ्या मुंबईचा पत्ता ठाऊक नव्हता. परवा मी पुण्यास आलो तेव्हा मला पत्र मिळालं आणि गावची वाट धरली. असं म्हणून त्यानं खिशातून पैशाचं पाकिट काढून दाखवलं. त्यावेळी त्याच्या पाकिटात त्याचा स्वतःचा फोटो दिसला. तो घेऊन तिनं विचारलं, हा फोटो कधी काढला? 1 महिना झाला. बरं, आता कुणीतरी येईल. शीला 2 पावलं मागं सरकून म्हणाली, तेव्हा तुम्ही सोप्यात माचावर बसा. तोपर्यंत मी स्वयंपाक उरकून घेते. नंतर तिनं सोप्यात माचावर घोंगडं टाकलं आणि आता आले हं असं म्हणून घरात जाऊन 1 कप चहा करून त्याच्या पुढं ठेवला आणि म्हणाली, आता जायचं नाही. मी भात चुलीवर ठेवते आणि येते. मला तुमच्याशी फार बोलायचं आहे. म्हणजे मी 6 महिन्याचं बोलून घेणार आहे. ठीक आहे, तुझे 6 महिने आणि माझे 6 महिने मिळून आपण 12 महिन्याचं बोलत बसणार बरं का? अनंत म्हणाला आणि ते दोघं मोठ्याने हसले. शीला स्वयंपाक करून बाहेर आली आणि तिच्या पुढं शांत बसत म्हणाली, हां, करा सुरू तुमचे 6 महिने. शीला, माझं 6 महिन्याचं बोलणं ऐकण्यासाठी तुला माझ्यापुढं 6 महिने बसावे लागेल. आणि याचा अर्थ माझे 6 महिने आणि तुझे 6 महिने म्हणजे आपल्याला 12 महिने बोलत बसावं लागेल. कबूल? काय 12 महिने? असं बोलून शीला मोठ्यानं हसली आणि म्हणाली, अनंत, आता कुठं जाऊ नका. मी सांगतो की तूच कुठं जाऊ नको. अनंत म्हणाला, शीला, प्रथम तू लग्नाला जाऊन नंतर राजापुरात दडी मारून बसलीस म्हणून मला जावं लागलं. आता मी तशी दडी कधीच मारणार नाही. शीला हसत म्हणाली, आणि जर मी दडी मारलीस तर मी तुमच्याच घरात मारीन. मग काय, देवच पावला. अनंत बोलला आणि पुन्हा दोघं हसली. नंतर ती दोघं उशीर बोलत बसली आणि मग अनंत घरी गेला. अनंत आल्यापासून शीला व मुक्ता या दोघींची काळजी दूर झाली होती. रात्रंदिवस मुक्ता त्याच्या शेवेला उभी होती, तर तो दिशेपर्यंत शीलाचा नुसता वाराहोर होत होता. आणि तो पुढं आला की ती खुदकन हसत होती. तिचा आत्मा शांत होत होता. पांडा टुमटुमीत होता. हे आपलं घर आहे असं समजून तो काम करीत होता. तो मुळीच आळस करीत नव्हता. आणि शीलाच्या लग्नाविषयी रावसाहेबाला कसं विचारावं हा एकच विचार अनंताच्या डोक्यात घोळत होता. जर रावसाहेबांना नकार दिला तर फार मोठा अपमान होईल अशी त्याला भीती वाटत होती. उगवला दिवस मावळत होता, पण रावसाहेब पुढं उभं राहायची अनंताला हिंमत होत नव्हती. आणि अशानं शीला हातची जाईल या विचारानं त्याचं मन खचतही होतं. तो स्वतःशीच बोलत होता, आपण रावसाहेबाला शीलाविषयी बोलू, पण जर त्यानं नाही म्हटलं तर तो अपमान मला सहन होईल का?
आणि त्याचं ते नाही म्हणणं याचाच अर्थ शिला आपणाला अंतरणार आणि ती अंतरली की मग मला ही जगणंच अंतरणार आणि मग माझं काहीच उरणार नाही, माझं अस्तित्वच नष्ट होणार. आज दुपारच्या आताच अनंत मळ्याकडे जाऊन शिलाची भेट घेऊन लवकरच घरी आला होता. परंतु त्याच्या मनाची अस्वस्थता पराकोटीला गेली होती. मुक्तानं स्वयंपाक तयार केला होता, पण त्याचं चित्त स्थिर नव्हतं. मुक्ता त्याला जेवण वाढायची घाई करत होती. मला जेवण वाढ या शब्दाची ती वाट पाहत होती. परंतु अनंत गंभीर होऊन आपल्या खोलीत बसला होता. तो एकाएकी उठला आणि पांड्याला म्हणाला, पांडा चल जेवण वाढू? मुक्तानं विचारलं. नको, मी आता येत आहे. असं बोलून अनंत पांड्याला घेऊन शंकर खोताच्या घराकडे गेला. शंकर खोत डाव्या गुडघ्यावर उजवा पाय ठेवून शांत पडला होता. अनंतला पाहताच तो उठून बसला. या सरकार, असं बोलून तो हसला आणि सरळ बसला. काय सरकार, कसं येणं केलं? शंकरचं पोरगं सोप्यात बसलं होतं. ते बावरलं आणि शंकरनं त्याला डोळ्यानं खून केली तसं ते उठून पळालं आणि शंकर चेकाळला. शंकर, मला तुझी आता मदत हवी आहे, अनंत म्हणाला. आता नाईलाज होऊन तुझ्याकडे आलो आहे. मालक, मला मदत नका मागू, हत्तीच मागा, शंकर मांडीवर थाप मारीत म्हणाला. तुम्ही मागाल ते तुम्हाला मिळणार, नाहीतर ही खोताची अवलादच नव्हं. आता सरळ बसा. मी सरळ आहे, अनंत बोलला आणि शंकर पांड्याकडे वळून म्हणला. ए माझ्या पांडुरंगा, आता तू घरी जाऊन मुक्ताला सांग की आज काहीतरी खारटवाणी कर जा. तसा पांडा उठून भुतागत चालू लागला आणि शंकरचं पोरगं आलं. त्यानं 2 बाटल्या आणल्या होत्या. त्या शंकर पुढं उभ्या करून ते परत आपल्या जागी गेलं. ये लेका, अरे कुठं उभं करून कामत भागत नाही, ग्लास आण पळ. आणि मग शंकर एकाएक ग्लास भरू लागला आणि हळूहळू सोप्यातील वातावरण तंग होऊ लागलं. शंकर काही बाही बोलू लागला आणि सर्व काही मला समजतं असं भासवू लागला. उशिरानं अनंत म्हणाला, शंकर, एक महत्त्वाचं काम आहे, करशील? सांगाल ते करील. शंकर उतरला आणि अनंत म्हणाला, मला माझं लग्न करायचं आहे. तेव्हा तू रावसाहेबाला भेटून शिलाला देणार का असं विचार आणि लग्न जुळव, करशील का? माझा बाप करील, शंकर म्हणाला. आता तुम्ही गप बसा, मी सारं सारं करतो आणि लग्न ठरलंच म्हणून समजा, मग तुझे माझ्यावर उपकार फार होतील. असं म्हणून अनंत उठला आणि घरी निघाला. वाटेत रावसाहेब भेटला. तो गावातून मळ्याकडे जात होता. त्यानं अनंत आणि शंकर यांची ती अवस्था पाहिली आणि पुढं चालू लागला. अनंतही त्याला काही बोलला नाही. परंतु शंकर रावसाहेबाला पाहून पुढं जाऊन म्हणाला, पाटील, वाईस थांबा, मला थोडं बोलायचं आहे. मग बोला की. रावसाहेब गंभीर चेहरा करून उभा राहिला आणि शंकर पुन्हा हसत म्हणाला, बरं मी नंतर मळ्यात येतो आणि मग निवांत बसून बोलो. बरं तसं, असं बोलून रावसाहेब पुढं गेला. अनंत घरी गेला तेव्हा मुक्ता जेवणाची तयारी करून त्याची वाट पाहत बसली होती. अनंत गुमान जाऊन ताटावर बसला आणि शांतपणे जेवू लागला. आता ठरल्याप्रमाणे शंकर रावसाहेबांना भेटणार आणि शिलाला मागणी घालणार आणि त्यांचं लग्नाचा होकार दिला की आपलं लग्न होऊन आपण जन्माचं सुखी होणार, हा एकच विचार करीत तो एक एक घास घेत होता. त्याला फक्त शिला हवी होती. त्या नादात तो सर्व काही विसरला होता आणि रावसाहेब आपल्याला नकार देणार नाही अशी त्याची खात्री होती. दुसऱ्या दिवशी सकाळी शंकर खोत येऊन अनंत पुढं बसला आणि म्हणाला, आत्ताच चावडी पुढं मला रावसाहेब भेटला आणि मी तुमच्याबद्दल बोलणं काढलं. मग काय उत्तर मिळालं? अनंतनं मध्येच विचारलं आणि शंकर म्हणाला, त्यांनी उत्तर दिलं की सुरिकीचं काम हाय, यावर मला विचार करावा लागल, कारण ही बाब नाजूक आहे. नाजूक म्हणजे काय ते बी विचारलं. तेव्हा रावसाहेब म्हणाला, आपण बाजारात रुपया वाजून घेतो आणि ही तर तिळा तांदळाची गाठ आहे. शंकर, याचा अर्थ असा की रावसाहेबाला मला वाजवून घेणार आहे. अनंत म्हणाला, ते म्हणतील ते परीक्षा मी देईन. नंतर बोलता बोलता ते दोघं अंगणात आले. मग शंकर आपल्या घराकडे वळला आणि तसा शांत पालवटा घेत मळ्याकडे गेला. तेव्हा रावसाहेबाच्या दारात सावळाराम थोरात भलं मोठं पागोटक बांधून आयटीत उभा होता. त्याला पाहून अनंत चकित झाला आणि थोरात आवाज चढवून म्हणाला, कसं काय अनंतराव, ठीक आहे ना? या की. मी खुशाल आहे, अनंत पुढं जाऊन म्हणाला. कशी काय लता, बरी आहे ना? अगदी आनंदात. थोरात उतरला आणि अनंतनं सहज घरात नजर टाकली. तेव्हा शिला रडत उभी होती. तिला पाहून अनंतचं काळीज चरकलं. मग तो फार वेळ थांबला नाही. या घरात काहीतरी निराळ घडत आहे असा त्याला संशय आला आणि पुढं काय घडणार याचा विचार करीत तो आपल्या मळ्यात गेला. थोड्या वेळानं शिलानं गपकन प्रवेश केला. तिनं अनंतला कडकडून मिठी मारली आणि लगेच मागं सरकून अपराध्यासारखा चेहरा करून रडत उभी राहिली. शिला, काय झालं? मला आज राजापूरला जाणं भाग आहे.
आता मी कुठं जाणार नाही असं मी कबूल केलं होतं, पण मला दुर्दैवानं दगा दिला आणि मला जावं लागत आहे. पण कशासाठी? लताच्या बाळंतपणासाठी. परंतु शिला, काही नाही, काळजी करू नका, शिला हुंदक्या देत म्हणाली. आता फक्त तुम्ही जा म्हणा, म्हणजे तिकडे काही दिवस समाधानात काढीन आणि परत येईल. किती दिवस येणार? लताचं बाळपण झालं की निघणार, शिला म्हणाली. म्हणजे कसा बसा 1 महिनाच की तिकडे राहणार. ठीक आहे, जा, असं म्हणून तो जवळच्या मोगऱ्याच्या ताटव्यात शिरला आणि त्यानं एक ओंझळभर शुभ्र फुलं काढून तिच्या ओंझळीत घातली आणि पुन्हा सदगदित होऊन म्हणाला, ही फुलं तुला फार आवडतात. या फुलांची आठवण ठेव आणि लवकर परत ये, मी वाट पाहीन. शिलानं डोळं पुसलं आणि एकदाच त्याच्याकडे पाहून ती परत फिरली आणि त्याच घडीला अनंत गावाकडे चालू लागला. तेव्हा आता शिला परत कधी येणारे विचारानं भयंकर काहूर त्याच्या मस्तकात उठलं होतं. आपण कुठे जात आहो त्याची त्याला भान नव्हतं. तो सरळ शंकरच्या घरी गेला. त्याला पाहता शंकर हसत उठला. या मालक, असं म्हणून त्यानं सोप्यात घोंगडं टाकलं आणि अनंत शांतपणे बसला. तेव्हा तो उदास झाला होता. त्याच्या चेहऱ्यावरचे तेज मावळं होतं. त्यानं भिंतीला धाडकन पाठ टेकली आणि म्हणाला, शंकर, रावसाहेब शिलाला घेऊन राजापूरला गेला. ते कळलं मला. त्यांनी आपल्या मळ्याची सारी देखरेख माझ्यावर सोपली. शंकर बोलला आणि अनंत दुःखित होऊन म्हणाला, म्हणजे याचाच अर्थ रावसाहेब आता लवकर येणार नाही आणि माझ्याबद्दल विचार करून तुला सांगणार नाही, कारण कदाचित त्यानं दुसराच विचार केला असावा असा माझा कयास आहे. त्याचा काय विचार आहे ते मी बघतो, पण तुम्ही अशी आशा सोडताय. शंकर दाबात बोलला आणि अनंत म्हणाला, आज माझ्या हातापायाची शक्तीच नाहीशी झाली शंकर. मग वाईस थांबा, आता येतो, असं म्हणून शंकर बाहेर गेला आणि हसतच परत आला. तो सोप्यात चौफेर पाहू लागला. बायला हे कार्टं कुठं जातं कोण जाणं. आणि मग तो स्वतःच घरात जाऊन 2 ग्लास घेऊन आला आणि अनंत पुढं ऐटीत बसून त्यानं 2 ग्लास भरली. अनंतने पहिला ग्लास घेतला आणि आपला ग्लास रिकामा करून शंकरनं विडी पेटवून हसत विचारलं, काय मालक, आता कसं वाटतंय? आले का हातापायात ताकद? आता बरं वाटतंय. अहो, हेच खरं ताकदीचं औषध आहे. शंकर दुसरा ग्लास भरून म्हणाला, उचला, आणखी घ्या, म्हणजे ठणठणीत बरं व्हाल. शंकर, बोला. विचार करून सांगतो असं सांगणार हा रावसाहेब शिलाला घेऊन राजापूरला गेला, याचा अर्थ काय? जाणारच, कारण त्याचा माल तो घेऊन गेला. शंकर नाक फेंदारून म्हणाला, पर त्याला वखार कळत नाही. अहो, आंबं खायला लागल्यात तवरच तो बाजारात काढला, नाही तर नाचतो. परंतु त्याचा डाव तरी काय असेल? अनंतानं काळजीच्या स्वरात विचारलं. मालक, रावसाहेबानं पोटात पाय घेऊन सारी हयात काढली. शंकर म्हणाला, पण पोटात घेऊनच त्यानं कैकाला टांग मारली. त्याचा अंतच गावाला कळला नाही. मग आता पुढं काय करायचं? मला शिलाशी लग्न करायचं आहे. तिचा बाप लगीन करीन. तुम्ही काळजी करू नका. ही गाडी मी कशी मार्गावर आणतो ते तरी बघा. नंतर अनंत शिलाचा विचार करीत घरी गेला. तेव्हा त्याच्या मनस्थितीचा कडेलोट झाला होता.